हे ना रविवारी सकाळचं शूट आहे. मी तुझी अंघोळ वगैरे झाल्यानंतर कपडे घडी घालायला सांगितले होते दोघांना मिळून आणि इकडे मी ड्रम रिकामा केला तांदळाचा जो काय होता तो. त्यानंतर ना इथे मी जे मागवलं होतं ना ते पार्सल आलं आहे. जे काय आहे ते आता तुम्हाला स्वराज पुढे दाखवेलच, पण पार्सल खोलण्याचा आनंद आपल्यापेक्षा जास्त मुलांनाच असतो. तर तेच इथं चालू आहे. स्वराज खोलतो म्हणजे टर्न बाय टर्न, एकदा मी तू एकदा स्वराज असं चालू असतं. पार्सल ना कसं येईल काय येईल काहीच माहिती नव्हतं, कारण मी रिव्ह्यूवरून म्हणजे जे काही रिव्ह्यू खाली आलेले असतात ना वस्तूच्या ते बघूनच मग मागवते. बघू शकता इथे 2 छोट्या छोट्या पिलो मिळाल्यात आणि पुढे तुम्हाला दाखवत आहेत आता काय काय मिळाले ते. ते पुढचं दाखव खोलून. हे काय आहे खोलून दाखव. हे पिलो कवर्स आहेत ना. हा उशांना घालायचे, खूप मोठे आहेत. आता नेक्स्ट दुसरं दाखव. ही बेडशीट आहे, खूप छान कलर आलाय ना. हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काल होता रविवार आणि आज आहे सोमवार. काल रविवारी काही शूट केलेलं नाही, त्याच्यामुळं आज सोमवारी तो व्हिडिओ येणार नाही आणि हा जो काही मी शूट करते तो उद्या तुम्हाला मंगळवारी मिळून जाईल. तर आज सोमवार असल्यामुळं आज लाईट गेला आहे. एक तर पहिलं म्हणजे चार्जिंगला मोबाईल लावला नाही आहे, त्याच्यामुळे जेवढं काय होईल तेवढं शूट करेन. दुपारनंतर लाईट येईल आणि ते बघू शकता अजून आमच्या मॅडमची आंघोळ व्हायची आहे आणि इकडं स्वराज खेळायचं चाललंय. खरं सांगायचं तर दोघा पण आज आजारी पडलेत, कारण हे वातावरण म्हणजे आता आधी पाऊस होता खूप सारा आणि मध्ये 2-3 दिवस ऊन पडलं ना, त्याच्यामुळं मुलांना व्हायरल इन्फेक्शन होतं. त्याच पद्धतीनं दोघांना पण थोडा म्हणजे ताप आलेला आहे. त्याच्यामुळं आज सोमवार असल्यामुळं सुद्धा घरी आहेत ती. बऱ्यापैकी आज पाऊस चालू झाला आहे सकाळपासूनच, बघू शकते. तुला बघायला आली होय? ताप आलाय आणि आवडता फ्लेवर. आणि स्वराची तब्येत बरी नाही समजल्यावर सासूबाई त्याला बिस्किट पुडा घेऊन बघायला आले होते आणि तो सुद्धा ऑरेंज फ्लेवरचा त्याचा आवडता बिस्किट होता. आणि त्यांच्याशी बोलत बोलत मी इथं फॅन पुसून घेते. एकदा स्वच्छ कपड्याने पुसून घेतल्यानंतर काथ्याने ना असं घासून घेतला त्याला, कारण का माहिती आहे खूप असं चिकट धूळ बसते त्याच्यावर. जवळजवळ 15 दिवसातून एकदा मी क्लीन करतेच, तरी पण खूप घाण होतो. आणि त्यानंतर मग मी हॉल वगैरे झाडायला घेतला. त्यातल्या त्यात हॉलचा फॅन ना व्हाईट असल्यामुळे जास्त तो रापला जातो. त्यानंतर इथं हॉलची मी क्लिनिंग करून घेतली. त्यानंतर बेडरूममध्ये गेली आणि बेडरूमचा फॅन काही इतका वापरात नसतो, त्याच्यामुळे त्याच्यावर एवढी धूळ पडलेली नसते लगेच. मग बेडरूम पण मी झावळ्या काढून घेतल्या. डीप क्लिनिंग नाही करत आहे मी, वरवर जेवढं होईल तेवढं करते, कारण आपल्याला झेपेल एवढंच काम काढावं असं मला तरी वाटतं. किचन मात्र मी सगळं क्लीन करणार आहे, त्यात काय वाद नाही. मी इथून छान अशी देवपूजा करून घेतली. सकाळपासून माझं घर झाडायचं चाललं होतं, त्याच्यामुळे मी जेवण काहीच नव्हतं बनवलं आणि स्वराची तब्येत बरी नाही, त्यामुळे आज म्हटलं डाळ बनवूया म्हणजे वरण. तर तेच मी इथं कुकरला लावून घेते, त्यानंतर सगळंच बनवायचं आहे मला. हो अहो ते जायचं काय करायचं आपण? आता कपडे काढलेत मी, आता कुठं जायचं घ्यायचं काय नाही. तिकडं ना तुला भेटायला. हा झालंय कन्फर्म. काय कन्फर्म केले सर? 20 रुपये दिलेस लाडू? 20 रुपये आहे मेथीचा, स्वस्त नाही आहे ते. तुला द्यायला एक बरणी ठेव. 20 10 ठेवले तर किती झाले? 200 रुपये. 200 रुपयाचे लाडू तिला 10 लाडू बाद झाले तिला 200 रुपयाचे. तू 60 खाल्लेस, तुझे झालेत बघ किती, म्हणजे 140 रुपये तुझेच झालेत. 140 रुपये. तू किती खाल्लेस? 9. 180 रुपये तू देणार राहणार आहेस. 180 रुपये. इकडे या जरा, तू किती खाल्लेस? इकडे या जरा. 20 रुपये स्वराजचे, इकडे तुझे 70 रुपये. तू लाडू द्यायचे, लाडूचे पैसे सगळे क्लिअर करायचे. अरे बापरे. हाय गाईज.
इथे आमचा विषय काय चाललेला ते थोडक्यात तुम्हाला सांगते. जे काय मी मेथीचे लाडू बनवलेत ना, तर हे मला विचारत होते त्याची बाजारात किंमत काय असेल. म्हटलं 20 रुपये एक लाडू असेल. तर हे हिशोब लावत होते की तू किती खाल्ले त्यानुसार. लाईटर खराब झाले परत एकदा. ते आता मी चांगलेच ते काम तू एकदाच सारखी काडी पेटवायला लागते. पोटाला खड्डा पडलाय. आज गेलं पोट खायला वाटत नाही पोट. मला काहीतरी दे खायला अंडी केलं म्हणून देते थांबा 2 मिनिटं. एवढं तूप आता संपलं. काय करायचं इथं? काय करायचं? धान्याचं हे करून दिलं असतं ना. काय घालायचं? मम्मी हा रेशन कार्डचं बोलताय. मम्मी एवढं तूप संपलं ना. हे बघ, हे म्हणजे हे तेवढं पूर्ण संपलं आणि घरातलं थोडंसं होतं ते पण जरासं त्यात लागलं. म्हणजे कुठल्या पण लाडूला तूप हे जास्तच लागतं बाळा. आणि जेवढं तूप घालशील तेवढा लाडू चविष्ट होतो. आणि पौष्टिक पण. हा आणि बाकी डालड्या बिल्ड्यातले लाडू आपण काही कधी करतच नाही, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. त्याचं विष तयार होतं ना, पण डालडा आणि तूप मिक्स केलं की ते आपल्या हानिकारक असतं. तेल पण आणि तूप आणि डालडा किंवा तूप आणि तेल मिक्स केलं की ते पण हानिकारक असतं आपल्या शरीरासाठी. ठीक आहे. मी आता ना चपात्या बनवणार आहे आणि मी तू इथे डाळ फोडणी देते. ती बोलली की मम्मा मी देते आणि त्याच कुकरमध्ये मला भात ठेवायचा आहे. मी आधी फोडणी करून मग चपात्या बनवून घेते. आणि हे सुद्धा आता आले बाहेरून आणि बसलेत निवांत पिक्चर बघत मोबाईलमध्ये. आज त्यांना सुट्टी आहे, काल पण होती सुट्टी. तर अशा पद्धतीने तुम्हाला दिवसभराचं काय रुटीन असेल ते शेअर करेन. खरं तर प्लेन डाळच बनवणार होती, तर माझ्या डोक्यात आलं की आपण तडका देऊया त्याला. तडका दिल्यानंतर छान टेस्ट येते. तोच देते मी देते. छान असं तडका दिल्यानंतर खरंच चविष्ट झाली होती डाळ. तुम्हीसुद्धा असं करून बघा, खूप छान होते. त्यानंतर मग हे बोलले की मिरच्या पण तळ, म्हणून मी इथे ना 5-6 मिरच्या तळून घेतल्या. या बसा इकडे. दादा इकडे बसा. उठ. छान आहे ना. पोहे जरा तिला ओतून घ्यावं. तर आत्ता स्वराजला दवाखान्यात घेऊन चाललो आहे आम्ही. संध्याकाळच्या आता 6:45 होत आले. 7चा टाईम आहे. ह्यांना सांगते आवरा तर बसले टाईमपास करतात आणि मला म्हणतात काय करायला निघालेस. हे काय बोलणं झालं का मला जरा सांगा. आम्ही गेलो होतो खरं तर स्वराला डॉक्टरांकडे घेऊन, पण दवाखाना बंद असल्यामुळे मग परत यावं लागलं. आमचा ना MIDC एरिया असल्यामुळे ना सोमवारी शक्यतो ठराविक दुकानं वगैरे बंद असतात. परत आज दवाखाना पण दुपारपर्यंतच असतो. कंपन्या पण आज बंद असतात आणि सहसा आज सोमवारी सगळ्यांना सुट्टी असते. आणि माझ्या लक्षातच राहिलं नाही की मी बऱ्याच वेळा दवाखान्यात जाते, पण सोमवारचं दुपारपर्यंत चालू असतं हे लक्षातच नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे, त्याला घरी सोडलं आणि मी तुला चप्पल आणण्यासाठी गेलो, कारण तिची चप्पल बरेच दिवस जरा तुटली होती. घरी आल्यानंतर मग दिवाबत्ती वगैरे केली. मला ना सवय आहे घरामध्ये सगळीकडे अगरबत्ती फिरवायची घंटी वाजवत. तर अशा पद्धतीनं मी संध्याकाळचं दिवाबत्ती करते. संध्याकाळी फक्त भातच बनवायचा होता म्हणून मी निवांत बसले होते. का गं? तिला प्रोजेक्टमध्ये हेल्प करायची आहे ना. बरं लवकर ये. तर मी गेली आता सईला मदत करायला. तिला काय प्रोजेक्ट करायचा आहे तो करण्यासाठी. आता बघा किती वेळ लागेल.